मिळते असं पाहायला मिळतंय, कारण मनसे 3 जागांवर सध्या आघाडीवर आहे. ठीक आहे, संजय शिरसाट बोलतायत. मंत्री संजय शिरसाट, पटकन एकदा एक प्रतिक्रिया ऐकूयात. त्याचा हातपाय हे बघा काय आहे, फ्रॅक्चर येतो. काय झालं काय, मतदान करायला चालले होते ते, मग मोजणीचा टाइम आहे ना. तुम्ही पोलिसांची मस्ती म्हणताय, एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेत, कायदा सुव्यवस्था राखण्याची त्यांची जबाबदारी आहे. बघा काय करतायत ते, जाऊन बघा ते कशा साईडला उभे आहेत सगळे. अहो मतमोजणीच्या वेळेला सगळीकडून बॅरिकेड लावलेले आहेत, बरोबर आहे. सामान्य माणसाला प्रवेश नाहीये. मग असं असताना जे प्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड आहे त्यांनी आतमध्ये यायला आणि त्यांना जायला तुम्हाला मज्जाव कसा करू शकता तुम्ही? ही कोणती मस्ती आहे तुमची? हा जर मतदान चालू असतं तर समजू शकतो आपण. हा बळाचा जो वापर आहे ना, हा मस्तवालपणा आहे. तुम्ही म्हटल्यासारखं आता एसीपी डीसीपी कडे बोट दाखवतायत, डीसीपी एसीपी कडे बोट दाखवतायत. या तिघांबरोबर आमच्यापैकी एका सुमितला सुद्धा जबरदस्त मारहाण केली आणि आम्हाला लोटले, आमचे कॅमेरे लोटले. तो देशमुख नावाचे कोणीतरी अधिकारी आहेत, याला सांगितलं की तू बंद कर. आम्हाला लोटले. आता ही जी मस्ती आहे, आता तुम्ही चॅनलवाले आहात, तुम्हाला सुद्धा जर त्याला मारहाण केली, त्याला चॅनलवाल्याला मारहाण, कॅमेरा बंद कर, आम्हाला मारू दे, याचा अर्थ काय? हा सागर देशमुख नावाचा जो कोणी प्राणी आहे ना, याची मस्ती ही उतरली पाहिजे. त्याच्यावर आता गुन्हा तातडीने दाखल झाला पाहिजे. सीपीला मी बोललो, सीपी तिकडून आता बोलतोय की माझे अधिकारी तिथे आहेत, स्पॉटवर यायला काय झालं त्यांना पाहू शकत नाही ते परिस्थिती काय चालली म्हणून. पटकन आपण आता आपल्या मुंबईतल्या चर्चेकडे येतोय, पण तत्पूर्वी हनुमंतराव पवार मुंबईत आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. त्यांना नाशिक, माफ करा, संभाजीनगरमध्ये जो काही प्रकार घडला त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची. 1 मिनिट आहे आपल्याला. मुंबईचे आकडे वेगानं बदलतायत, तिथे जायचंय. हनुमंतराव. प्रसादजी, सत्ताधारी पक्ष आहेत ते दोघं, तिथे एकनाथ शिंदे साहेब